आणि आता आढावा घेणार आहोत महत्त्वाच्या 100 बातम्यांचा महाफास्ट पद्धतीने। अमित शहांकडून नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचे दर्शन, सायंकाळी मुंबईत NUCFDC कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन करणार। नाशिकमध्ये अमित शहा आणि छगन भुजबळांचे बॅनर झळकले। भुजबळ समर्थकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा। अमित शहांचा आज नाशिक दौरा। शिवसेना नेते रामदास कदम नाराज असल्याची चर्चा। कालच्या मेळाव्यात भाषण करू न दिल्यानं कदम नाराज असल्याची चर्चा। प्रवीण दरेकरांनी रामदास कदमांची भेट घेत 45 मिनिट चर्चा केली। महाराष्ट्रात काँग्रेस पक्षात लवकरच मोठे बदल। नाना पटोले काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी इच्छुक, सूत्रांची माहिती। प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील, अमित देशमुख, विश्वजित कदमांची नावं चर्चेत असल्याची माहिती। विरोधी पक्ष नेतेपदासाठी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत। ठाकरे गटाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभू दावेदार। दरम्यान अंतिम घडामोडींकडे आदित्य ठाकरेंचं नावही पुढे केलं जाण्याची शक्यता। राज्यात विरोधी पक्ष नेते पदासाठी वेगळा प्रयोग होण्याची शक्यता। दीड वर्षाच्या फॉर्म्युलासाठी शरद पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। रत्नागिरी ठाकरे गटाला मोठा धक्का। 450 कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार। मंत्री उदय सामंत यांच्याकडून ठाकरे गटाला खिंडार। ठाकरे गटाचे राजन साळवींचा आज कुठलाही पक्षप्रवेश नाही। पौष महिना संपताच राजन साळवी निर्णय घेऊ शकतात, सूत्रांची माहिती। तर लवकरच निर्णय घ्यावा, कार्यकर्त्यांची मागणी। ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंसोबत येणार। आजपासून पक्षप्रवेशाचा ट्रेलर सुरू होणार। तर काँग्रेसचे 5 आमदारही शिंदेंसोबत। मंत्री उदय सामंतांचा मोठा दावा। उद्धव ठाकरेंचे लोक पक्ष सोडतील असं वाटत नाही। ठाकरेंचे लोक वाटेल तो त्याग करतील पण पक्ष सोडणार नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया। तर सामंत गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला गेले की माणसं फोडायला, पवारांचा मिश्किल टोला। शिंदेनं गाडायला उद्धव ठाकरेंना 100 जन्म घ्यावे लागतील। गाडून टाकूची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रानं गाडलं। उद्धव ठाकरेंच्या टीकेला रामदास कदमांचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंमुळे पराभव झाल्याचं ठाकरेंना समजलं म्हणून शिंदेंवर टीका। सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी ठाकरेंची अवस्था। मंत्री संजय शिरसाटांची टीका। तिसरा उपमुख्यमंत्री राज्याला मिळणार तो शिंदेंच्या पक्षातील आहे। शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत, उद्या तेही नसतील, संजय राऊतांचा मोठा दावा। पवार आणि काँग्रेसनं साथ सोडल्याने ठाकरेंकडे दुसरा पर्याय उरला नाही। एक दिवस हम दो हमारे दो इतकंच उद्धव ठाकरे राहतील, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। 600 कोटींचा भूखंड 1 रुपयात घेणाऱ्या बावनकुळेंना अटक करा। बावनकुळेंना महसूल मंत्रीपद देणं गुन्हा। बावनकुळेंच्या ठाकरेंवरील टीकेनंतर संजय राऊतांचं टीकास्त्र। पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं ठाकरेंचं मत, मात्र ठाकरे टोकाची भूमिका घेतील असं वाटत नाही। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया। ठाकरेंनी पालिकेत स्वबळाची भूमिका घेतली असेल तर स्वागत, आम्ही आमची भूमिका अजून ठरवली नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या बॅनरवरून तानाजी सावंतांचा फोटो गायब। प्रताप सरनाईकांसाठी लावलेल्या बॅनरवर तानाजी सावंतांचा फोटो नाही। आबा बागुल यांचा मुलगा हेमंत बागुलांकडून दुचाकी चालकाला मारहाण, कारला धक्का लागला म्हणून बागुलांकडून मारहाण। हेमंत बागुल आणि दुचाकी चालकांची एकमेकांविरोधात तक्रार। सैफ हल्ला प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ। वांद्रे कोर्टाने 29 तारखेपर्यंत आरोपींची पोलीस कोठडी वाढवली। मुन्नी बदनाम होई अशी बीड पोलिसांची अवस्था। सुरेश धस यांची टीका, तर बीड जिल्ह्याचं पोलीस दल बदनाम झालंय। धस यांचा हल्लाबोल। सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली। पोलीस अधीक्षक कार्यालयात धस यांनी भेट घेतली। सांगलीच्या जत तालुक्यातील संख गावात शरद पवारांच्या हस्ते बसवराज पाटलांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। जयंत पाटलांसह इतर नेत्यांची उपस्थिती। कोल्हापुरात सुप्रिया सुळे, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक एकाच मंचावर। जयसिंगराव पवार लिखित मोगल मर्दिनी ताराराणी पुरस्कार प्रकाशनाच्या निमित्ताने तिघे एकत्र। आरक्षणाच्या मागणीसाठी उद्यापासून उपोषण करणार, मनोज जरांगेंची माहिती। तर फडणवीसांनी मराठ्यांची दगाफटका करू नये, संतोष देशमुख प्रकरणातून मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। कुडाळमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांची निवड। मवियाचा एक नगरसेवक फुटल्यानं 8 विरुद्ध 9 अशी निवड। माजी उपमहापौर आबा बागुलचा मुलगा हेमंत बागुलकडून दुचाकी चालकाला मारहाण, कारला धक्का लागला म्हणून मारहाण। वर्ध्यात मोटरसायकलच्या वादातून भर रस्त्यात तरुणीला मारहाण। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। मारहाण करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल।
धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना फवारणी पंपाच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप. 2,600 रुपयांचा कृषी पंप 3,650 रुपयात खरेदी केल्याचा आरोप. नागपूर खंडपीठात 29 तारखेला सुनावणी. 7/12 कोरा करू, फडणवीसांनी शब्द दिला होता, तर कर्जमाफीबद्दल अजित पवार काय म्हणाले ते माहीत नाही. फडणवीस मुख्यमंत्री, त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही अपेक्षा. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. नाशिकच्या येवल्यात बारदान उपलब्ध झाल्याने आता सोयाबीन खरेदी पूर्ववत. बारदान नसल्याने सोयाबीन खरेदी 15 दिवस बंद होती. सोयाबीन खरेदी सुरू झाल्याने सोयाबीन उत्पादकांना दिलासा. देवळीत महिला महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन. आज उद्घाटन तर उद्या पारितोषिक वितरण सोहळा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपच्या मदतीसाठी संघ मैदानात. स्थानिक स्तरावर संघ आणि भाजपच्या संभाव्य उमेदवारांचं समन्वय सुरू. संघ परिवारातील सर्व संघटना भाजप आणि महायुतीला मदत करणार. नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाची जोरदार तयारी. पालिका निवडणुकीत शिवसेना मोठ्या ताकदीने उतरणार. जिल्हा प्रमुख विनय गिरडे पाटलांची प्रतिक्रिया. भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या आयुध निर्माण कंपनीत स्फोटात एकाचा मृत्यू तर 13 ते 14 जण जखमी झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. पुण्यातील तोरणा किल्ला शनिवारपासून पर्यटकांसाठी खुला होणार. तोरणा किल्ला परिसरात बिबट्याच्या वावरामुळे किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जालन्यात उद्या आभार मेळावा. विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर जालन्याच्या आझाद मैदानावर शिंदेंचा आभार मेळावा. पुण्यात मराठा क्रांती मोर्चाचा छावा चित्रपटाला विरोध. छावा चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप तर चित्रपटात दाखवलेल्या नृत्यावर आक्षेप. छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी इतिहासकार जाणकारांची चर्चा करावी. संभाजीराजेंचा दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांना सल्ला. सिनेमा लिबर्टी योग्य वाटल्यास चित्रपटाला विरोध नसेल. संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत आज तोडगा निघण्याची शक्यता. पालकमंत्री पदाबाबत शिंदे आज मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती. तर रायगडमध्ये 2 पालकमंत्री देण्याबाबत चर्चा होणार. सूत्रांची माहिती. पालकमंत्रीपदावर मुख्यमंत्री घेतील तो निर्णय अंतिम. आम्ही पक्ष म्हणून कोणतीही वेगळी भूमिका मांडणार नाही. अजित पवारांचं वक्तव्य. शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात महायुतीमध्ये मतभेद. सूत्रांची माहिती. कर्जमाफीचं आश्वासन न दिल्यामुळे कर्जमाफीला विरोध असल्याचं अजित पवारांचं खासगीत वक्तव्य. तर जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे भाजप कर्जमाफीसाठी आग्रही. पीक विम्यात गैरप्रकार झाला असा शब्द मी वापरलाय. मी भ्रष्टाचार असं म्हटलेलो नाही. मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण. गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार नाही. कोकाटेंची प्रतिक्रिया. वाशिम जिल्ह्यात रब्बी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात घट. ज्वारीच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता. शेतकऱ्यांचा कल आणि फळपिकं आणि नगदी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. हिंगोलीत येत्या 7 दिवसात 3,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदीचं आव्हान असणार आहे. 31 जानेवारीची डेडलाईन असताना अद्यापही 2,741 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी शिल्लक. पुण्याच्या मावळ तालुक्यात शेतकऱ्यांनी घेतलं गावरान कांद्याचं पीक. गावरान कांद्याला बाजारात मोठी मागणी. चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. पुण्याच्या मावळमध्ये गुलाब शेतीवर रोगांचा प्रादुर्भाव न होण्याचा औषध फवारणी. बदलत्या हवामानामुळे फुलपीक शेतीवर ह्याचा परिणाम. भंडारा जिल्ह्यातील 24 गाव उन्हाळ्यातही हिरवीगार होणार. उन्हाळी पिकांकरता 5,500 हेक्टर शेतीला 52 अडीचे पाणी मिळणार. आमदार राजू कारेमोरे यांच्या प्रयत्नांना यश. पंढरपूरच्या कवठेकर प्रशालेमध्ये सप्तरंग कार्यक्रमाचं आयोजन. शोभायात्रेनं कार्यक्रमाची सुरुवात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सप्तरंग कार्यक्रमाचं आयोजन. पुण्याच्या मावळमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्रभात फेरी. क्रांतिकारांच्या कार्याचा जागर करत प्रभात फेरी. विद्यार्थी आणि शिक्षकांनी थोर क्रांतिकारांचे वेश परिधान करत प्रभात फेरीत घेतला सहभाग. नाशिकच्या पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात 31,000 विद्यार्थ्यांचं समूह गायन. विद्यार्थ्यांसाठी जागवूया मुलांचा देशाभिमान या कार्यक्रमाचं आयोजन. सोलापूर जिल्ह्यातील मोडणीमधील राज इंग्लिश स्कूलच्या वतीनं बाजार दिवसाचं आयोजन. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं या उद्देशाने आयोजन. बुलढाण्याचे राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडकेंना साऊथ एशिया ॲथलेटिक्स ओपन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक. विकास तिडके यांचं सर्वत्र कौतुक. अकोल्याच्या कुरणखेडमधील अमन महल्ले यांना दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं निमंत्रण. जलजीवन मिशन योजनेचं उत्कृष्ट काम केल्याची दखल घेत केंद्राकडून निमंत्रण. अकोला जिल्ह्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला. थंडीच्या बचावासाठी शेकोट्यांचा आधार. पुण्याच्या भोरमधील नीरा खोऱ्यातील 4 धरणांमध्ये 76% पाणीसाठा शिल्लक. नीरा खोऱ्यातील धरणांमधला पाणीसाठा पुणे, सातारा आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान.
वाशिमच्या कारंजा शहरात कामगार विभागाची मोठी कारवाई. कारंजातून 7 बाल कामगारांची सुटका. 3 आसामानांवर कारवाई करत गुन्हे दाखल. अमरावतीच्या नांदगाव पेठ परिसरात विवाहित महिलेवर अत्याचार. महिला काम करत असलेल्या कंपनीत धाड पडणार असल्याचं सांगून शटर बंद करत अत्याचार केल्याची घटना. जुलाम अन्सारी असं अत्याचार करणारे आरोपीचं नाव. वाळूचा टिप्पर पकडल्यानं प्रांताधिकाऱ्यांना धमकावत धक्काबुक्की केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांकडून 3 अटक. वाळू माफियांवर कारवाई करतच राहणार, प्रांताधिकाऱ्यांचा इशारा. बुलढाण्याच्या आसलगावमधील बाजारात चोरीचं सत्र सुरू. चोरीसाठी लहान मुलांचा वापर होत असल्याची माहिती. चोरी करणाऱ्या लहान मुलांना शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान. भंडारात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत 3 कोटी 2 लाखाचा मुद्देमाल जप्त. 15 जणांवर गुन्हा दाखल. पोलिसांच्या कारवाईत 6 ट्रकही जप्त. नागपुरात माटे चौक परिसरात गावगुंडाकडून नशेत पेट्रोल पंपावर लुटीचे प्रयत्न. गावगुंडाकडून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण. पोलिसात तक्रार दाखल. पोलिसांकडून गावगुंडांचा शोध सुरू. बुलढाण्याच्या मलकापुरात 4 आरोपींकडून गुजरातच्या व्यापाऱ्याचं अपहरण. पोलिसांकडून गुजरातच्या व्यापाऱ्यांची सुटका. 4 आरोपींना छत्रपती संभाजीनगरातून अटक. अमरावतीत बांगलादेशी रोहिंगे राहत असलेला पोलिसांना तसा संशय आहे. पोलिसांकडून विशिष्ट भागात शोध मोहीम. 100 नागरिकांची कसून चौकशी. 35 जणांची कागदपत्र संशयास्पद आढळल्याची सूत्रांची माहिती. भोकरदन नगर परिषदेचे 180 गाळेधारकांना बजावल्या नोटीस. भाडे भरा अन्यथा गाळे रिकामे करा. नगर परिषदेचा कडक इशारा. 31 जानेवारीपर्यंत गाळे खाली करण्याचे आदेश. डिजिटल अरेस्टची धमकी देत सायबर गुन्हेगारांनी एका कुटुंबियांकडून उकळले 65 लाख रुपये. नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची भीती दाखवत उकळले 65 लाख रुपये. राजपाल यादवला आलेल्या धमकीच्या मेलमध्ये सिद्धू मुसेवालाचा फोटो. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा असल्याचा धमकी देण्याचा दावा. मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस गुरुवारी मंजुरी. मुंबईसह राज्यातील रस्ते प्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार. एसटीच्या तिकीट दरात 14.95% वाढ होणार. सततच्या पावसामुळे विदर्भातील संत्री पिकाचं मोठं नुकसान. संत्री उत्पादकांसाठी 365 कोटींच्या अनुदानाला राज्य शासनाची मंजुरी. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांच्या पुढाकाराने मदत मंजूर. राज्यात गेल्या 23 दिवसात 11 वाघांचा मृत्यू. वनविभागाची धक्कादायक माहिती. 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक तर 3 वाघांचा अपघातात मृत्यू. इतर 3 वाघांची शिकार झाल्याची माहिती. चौकशी सुरू.